कवितेचं नाव आहे ती. बहुतेक सर्वांच्या मनात तीच आहे आता बहुतेक. ती माझी कॉलेजची पहिलीच भेट होती. ती माझी कॉलेजची पहिलीच भेट होती. पहिल्यांदाच भेटणारी ती खरंच खूप सुंदर होती. पहिल्याच भेटीमध्ये ती माझ्या मनात भरली होती. आणि आता एवढं सगळं घडतंय म्हणल्यावर नजरेलाही नजर मिळत होती. एखादं पाऊल पुढे टाकण्याची आता मनात इच्छा निर्माण झाली होती आणि तिचा नंबर शोधण्याची मोहीम चालू झाली होती. मी नोट्स मागण्यापासून सुरुवात केली होती. मात्र ती जरा मुलगी आहे ना, ऍटिट्यूडच दाखवत होती. मी पण माझ्या मनाला सांगायचो, आदित्य, सहजच कोणती गोष्ट मिळत नसते. आता कशी बशी मी तिला माझ्या जाळ्यात आणली होती. आणि आता झालं का जेवण, झाला का स्टडी, अशी आमची रोजच बातचीत होत होती. आता माझ्या मात्र मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. आता ती कॅन्टीन मध्ये चहा माझ्या बरोबर पित होती. लायब्ररीमध्ये स्टडी माझ्या बरोबर करत होती. आणि कॉलेजमध्ये मिळालेला रिकामा वेळ सुद्धा माझ्याच बरोबर घालवत होती. आता सर एवढं सगळं घडतंय म्हणल्यावर अहो तुम्ही सुद्धा त्याला प्रेमच समजला असता. मी सुद्धा याला प्रेमच समजलं. मी तर याला प्रेम समजत होतो. काय माहित तिच्या मनात काय भावना होती. म्हटलं जाऊ द्या, मनात ठेवणार काय. म्हटलं जाऊ द्या, मनात ठेवणार काय आणि किती. मनातलं बोलायची आता वेळ आली होती. बोललो सगळं मनातलं. ऐका बर का, बोललो सगळं मनातलं, वाटत होती भीती. अहो एवढा काय विचार करताय. ती तर मला फक्त आणि फक्त फ्रेंड समजत होती. धोका हुआ भाई. आता मात्र माझ्या आशेची दुर्दशा झाली होती. आणि जिच्या बरोबर आयुष्याची स्वप्न रंगवली होती, तिच्या 2च शब्दांनी माझी प्रत्येक स्वप्ने भंग करून टाकली होती. पण जाऊ द्या सर, असू द्या. मी पण समजून घेतलं असतं. पण आता काय झालं, ती मित्र तर म्हणाली होती. पण जाता जाता तिच्या एखाद्या मैत्रिणीचा तर नंबर द्यायचा नाही. म्हणून मी आज बरीचशी फर्स्ट इयरचे विद्यार्थी येत आहेत. त्यांना माझं एक सांगणं आहे. म्हणून म्हणतो तरुण मित्रांनो, मनात भरली एखादी तरुणी तर पहिल्यांदा तिला विचारा, तुम्ही आहात का कुणाचा हात धरुनी. आणि मगच चालू करा तुमची प्रेम कहाणी. आपलं हे वय पुस्तकं वाचण्याचं आहे. या वयामध्ये आपण पुस्तकेच वाचले पाहिजेत. चेहरे वाचायच्या फंद्यामध्ये कुणीही पडू नका. आज इथं जे शिक्षक बसलेले आहेत यांच्या वयामध्ये पुस्तकच वाचलेत असं नाही, नाहीतर ते कलेक्टर सुद्धा झाले असते. आपल्या शिक्षकांनी पुस्तकच वाचलेत असं नाही, नाहीतर ते कलेक्टर सुद्धा झाले होते असते. सर्व शिक्षकांना विनंती, या जोकला कोणी मनावर घेऊ नका. धन्यवाद. अगदी कडक सर, हे बघून मला पण असं वाटतं की मी लिहिलेली शायरी पण बोलावं. तर बोलते का?